पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सारंग दादा कसं शिकवलं होतं हो का? असं करा करतोय या नाकाने घ्यायचं आणि त्या नाकाने सोडायचं. मला जमते म्हणणार तुम्हाला पण जमायला पाहिजे. नाही रे नाही जमत पण. करा तुम्ही असं करा. अण्णा बरं झालं तुम्ही हे सुरू केलं आणि तुम्हाला नक्की बरं वाटणार बघा. हा वय मग आनंदी झाल्यावर त्यांना परत सांभाळून वाजवता येईल ना. अरे पण त्यासाठी मला जरा तरी बरं वाटायला पाहिजे का नाही. त्याच्यासारखं मला कुठं जमतंय. हा नाही येत तुम्हाला. मग मला येत तर मी तुमचा दमा घेऊ का? अरे नाही रे बाळा असं नाही बोलायचं. अरे माझं आयुष्य पण सगळं तुला लाभू दे. मला पाहिजे. ताड्याने कशी तुमची संभाळ घेतली. अरे मला पण तुमचा दामा पाहिजे नाहीतर मी ना बोलणार. अरे अरे गजा अरे त्यांचा आजार म्हणजे काय वस्तू आहे का? अरे वस्तू देता घेता येतात असा आजार नाही देता येत. आता हे बघा समजा उद्या तुला भूक लागली आणि मी तुला म्हणाल तू ही भूक मला दे आणि तू काय खाऊ नको. आता याने तू ही भूक जाणार आहे का? तुझं कसं पोट भरेल? खरे तायडे भूक लागली तर माझंच मला खावं लागेल. आणि आजाराचं पण असंच असतं याचं त्याला सहन करायला लागतं. त्याच्या आजाराचं तुमच्या घराच्या दुर्दशेचं कारण तुझा पायगुण आहे. माया वाईट पायगुण सुद्धा मला सहन कर. काय काय म्हणली? तुझा वाईट पायगुण हे काय डोक्यात नवीन घालून घेतलंयस? अहो खरंच तरी अण्णा मी जिकडे जाईन तिकडे काहीतरी चुकीचं घडतंय. घरी पण तेच आणि इकडे आल्यावर पण तेच. नाही बाळा नाही असं नाही बोलायचं. अगं तुझा स्वतःवरचा विश्वास आहे ना तो याच्यामुळे तू घालवून बसशील. अगं त्या विश्वासावर आपलं अख्खं कुटुंब आहे अण्णा. आणि तोच नाही राहिला तर मग हो अण्णा काय होईल आपलं? अण्णा तुम्ही काळजी नका करू. काही होणार नाही. मी कोणाला काही होऊ देणार नाही. तायडे असं कसं काय होतं ग? तुमच्या दोघांना रडायला आलं की मला पण कसं काय रडायला येतं? कारण आपण जीवा भावाचे एकाच घरातले होत म्हणून दुसऱ्यांचं डोळ्यातलं पाणी आपसुकच आपल्या डोळ्यात येतं. म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पण घेता येतं? हा मग दमा का मोठ्या घेता येत? अरे असं नको बोलू बाळा. अरे लय दवाखाने केलं लय देवधर्म केलं पण तू नीट नाही झाला. पण बरं झालं तू नीट नाही झाला. ते तू नीट झाला असता ना बाळा तर तुझा खरेपणा नाही बघता आला असता आम्हाला. किती सुंदर आलाय ना फोटो. बघू बघू. अहो भाऊसाहेब तुम्ही उभे का? अहो बसा की. बसा बसा.
वा कसला दिसतोय जोडा. ते इंग्रजीत म्हणतात ना माय फॉर इच आधार, अगदी तसं. आधार नाही, मेड फॉर इच अदर. इतकं सोपं होतं ते. आणि हिने मात्र दोघांचे आधार कार्ड एकमेकांना लिंक करून टाकले. हां, तर प्रतापराव, 1-2 दिवसामध्ये मी गुरुजींना बोलावून घेतो आणि साखरपुडा आणि विवाहाची तारीख आपण नक्की करू. उत्तम बोललात. मी काय म्हणतो, आपला हा विवाह सोहळा इतका दणक्यात झाला पाहिजे की पुढची कित्येक वर्ष निंबाळकर आणि नगरकरांच्या लग्नाची लोकांनी आठवण ठेवली पाहिजे. तसंच होणार. काय सारंग, हां? जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. स्पष्ट सांगतोय. 5 दिवस झाले, 5 दिवस राहिले. कसं टल्या. गोबर तोंडीच्या नजर खाली करा. अरे मालकीन बाई इकडे कुणी असं बघा त्यात का. बघती तू घाबरू नको. अरे तू अशी बोलायचं म्हणून तर इथं आलो मी. चला चुला तू झाला यो काजू काजू तुम्ही आला. बस सांगतो कसं आहे, तुझ्या बापानं 4 दिवसात पैसे गोळा करून महा कर्ज फेडलं जरी तरी तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय, तेच फुटकं घर, तेच तुटकं नशीब. ना चांगले कपडे, ना चांगले दागिने. एवढी रूपवान आहे तू. चांगल्या कपड्यावर, लाली, मेकअप, सोन्या चांदीच्या दागिन्यावर हक्क आहे तू हक्क मी तुला मिळवून द्या निघालोय, तर तू हक्क घर खोडा घालते. आणि आता तू लहान राहिली नाही, तुला बी अक्कल आहे. तू होकार आणि तू समज घर सुखी झालंच म्हणून समज. राणी होशील राणी. नीट विचार कर, तुझ्याकडे अजून बी खूप येळ आहे. रूपवान भक्ती आणि कांता शेट्टी शक्ती एकत्र व्हाया पाहिजे. कसा नीट विचार कर. ढकलू नका. मला कोणी सांगेल का की का उभं केलं असं आम्हा दोघांना? समजेल समजेल. एका वस्तूची वाट बघतोय आम्ही. वस्तू? हा माधवी. हो आले आले. या हे घे, घाल तिच्या हातात. हे काय? हे ना आपले खानदानी तोडे आहेत. मागच्या पिढीने पुढच्या पिढीच्या सुनेकडे ते सुपूर्त करायचे असतात. घे, घाल तिच्या हातात. जिच्या हातात तोडे तीच या घराण्याची सून.
तुमच्या दोघांचा फोटो काढते, ठीक आहे? अगं कशाला रेणुका, फोटो फोटो. सारंग, अरे तोडे घाल त्याच्या हातात. काय रे? हळूहळू काय काय व्हायला लागलं का एकदम? अगं आई, काल रात्रीपासून मला खूप गॅस होतात. म्हणजे माझ्या तोंडाची चव पण बिघडली, असं कडवटपणा वाटतं. म्हणजे भयंकर ऍसिडिटी, कधी बी स्फोट होऊ शकतो. शी, काहीतरीच काय बोलतोस रे? नाही म्हणजे कधी पण उलटी होऊ शकते असं म्हणायचं होतं. हळू. अरे काय किती होतं हे? हे हा कार्यक्रम नंतर केला तर चालणार नाही का? अरे नंतर कशाला, तर तोडे घालायला किती वेळ लागतो, घालून टाक. नाही घाल घाल. दादा, म्हणजे वेळ नाही लागत, पण फोटो कसे येतील माझे? म्हणजे एवढी महत्वाची मोमेंट आहे माझ्या आयुष्यातली. आणि ए रेणुका, तूच सांग, चेहरा कसा वाटतोय माझा? अतिशय वाईट. एक्सप्रेशन एकदम खराब झालेत, म्हणजे तोडे घालायचे नाहीत असं वाटतंय. हा म्हणजे ऍसिडिटी मुलं तोडे घालायचे नाहीत असं वाटतंय. गाई खूप मळमळते मला, मी येतो. अरे सारंग, अरे सारंग. मी त्याच्याकडे लक्ष देतो. अरे त्याला जरा त्या ह्याच्यातून हे दे, ह्याच्यातलं हे थांबेल. काय? कशातून काय द्यायचंय? अगं ते हे नाही का पाण्यात घालतात, ते पाण्यात घातले की असं ते हे होतं. बुडबुडे. हा, आवडलं आपल्याला हे बुडबुडे. नाही त्याने काय आहे, लवकर आराम पडतो. फ्रूट सॉल्ट म्हणायचंय त्यांना. मुक्ता, मुक्ता, सारंगला जरा फ्रूट सॉल्ट दे आणि आशाला विचार, तिला माहिती कुठे ठेवलं ते. जा. जी. सगळा कार्यक्रम छान झाला असता नाही? कोणामुळे विघ्न आलं कोणाच ठाऊक. पण तुझा दोष असो किंवा नसो, तू जिथं पाय टाकतेस तिथं काहीतरी वाईट घडणार म्हणजे घडणार. अरे यार सारंग, आता 2 दिवस झाले, अजून तुला नकार द्यायला जमाना व्हायर. तुला ना फक्त दुसऱ्याला सल्ला द्यायला जमत, स्वतःवर आली की गप एकदम चिडी चूप. अरे तू आर्याला नाही म्हणल्याशिवाय माझं तरी कसं होणार पुढं? अरे यार, मी जरी तिला लग्नाला नकार दिला ना, तरी ती तुला होकार देणार आहे का? हा, लगेच असं म्हणणार आहे का की चला सारंग नाही तर नाही, चल पप्या आपण लग्न करू. विचारच नाही केला राव. सॉरी यार पप्या, जरा जास्तच स्वप्न पाहत बसलो. पप्या सॉरी ना. आयुष्यात प्रॅक्टिकल विचार करायचं कसं काय राहून गेलं काय माहिती यार. अरे यार खरंच चुकलो मी, मला असं बोलायला नको होतं. हे सारंग, अरे भावा तू नको मनाला लावून घेऊ एवढं. येडा आहे का तू? आणि तुझी ती गॅसची आयडिया 1 नंबर होती बर का, 1 नंबर.
यार ह्यावेळी वाचलो आपण. प्रत्येक वेळी काय कारण देणार? सोल्युशन पाहिजे. चल आपण एक खेळ खेळू. खेळ? हा म्हणजे लहानपणी खेळायचो ना तसा. कुठलं तरी कॅरेक्टर घ्यायचं ना ऍक्टिंग करायची. त्याने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? काही मार्ग निघाला तर निघाला ना. काय संबंध? हा तर तू आहेस आरोपी आणि मी आहे वकील. ए थांब थांब थांब, हे घे. आता नाही फोडायचं. जागच्या जागी फोडून ग्लासात टाकायचं आणि पटकन प्यायला सांगायचं. नेमकं महत्वाच्या विधीच्या वेळेलाच सारंग दादाला गॅसनं धोका दिला. सकाळीच त्यांचा चेहरा बघितल्यावर मला समजलं होतं या हातून काहीतरी होतंय. ए लवकर लवकर हात लावा. माया पायगुणामुळे त्यांना परत काही झालं तर? नाही, मी नाही जायला पाहिजे. या घरातल्या माणसांचे चेहरे बघूनच मला समजत असतं कोणाच्या पोटात दुखतंय आणि कोणाचं मन दुखतंय. आशाताई, तुम्ही घेऊन जाता का? का? तुला सांगितलंय ना, मग तू कर की. माझ्यावर दान धर्माचा लई लोड असतो. अहो मग तुम्ही घेऊन जा ना, मी इथलं बघते. हा मग ठीक आहे. हा मुक्ता, अगं घेऊन नाही गेलेस अजून? अहो आशाताई घेऊन जाते, मी जेवणाचं बघते. आणि पॅकेट्स लवकर लवकर भरा. एकदा भुकेची वेळ टळून गेली की अन्नदान करण्यात काय फायदा आहे? मोठी आई, तुम्ही आधी आराम करा बघू. इथे नका काय करू. किती दगदग करताय. किती काळजी करतेस ग मुक्ता. पाय गळून गेलेत अगदी माझे. बरं पॅकेट्स भरून झाले ना की युवराजला दे, तो घेऊन जाईल. हो मी नक्की जाऊ? हो हो मी बघते. कराल ना सगळं नीट? नक्की? नक्की. तर जज साहेब, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे असलेले हे सारंग नगरकर. आरोपी सारंग नगरकर, तुमच्यावर केल्या गेलेला चोरीचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? हो पण मान्य असायला आधी आरोप तर समजला पाहिजे ना. तुमच्यावर केला गेलेला आरोप असा आहे का तुम्ही आर्याच्या मनाची चोरी केली आणि आता लग्नाची वेळ आल्यावर माग हटताय? मी तिच्या मनाची चोरी केली हा माझ्यावरचा आरोप खोटा आहे. हे बघा जज महाशय, मी आशा. हे काय चाललंय काय तुमचं? आम्ही खेळ खेळतो. अरे आता गॅसने बाहेर थया थया नाचत होते आणि आत येऊन तुम्ही खेळ खेळताय. हा गॅस बाहेर काढण्याचाच खेळ आहे. असं पोटातला गॅस बाहेर येतो? पोटातला गॅस बाहेर येतो का नाही माहित नाही, मनातला गॅस नक्की बाहेर येतो. मनात पण गॅस असतो? ए बाई, तू ते ठेवून जा ना. जाणारच आहे. इथं मुक्का मला नाही आले. ती मुक्ता हे घेऊन येत होती तर मी म्हणलं माझ्याकडे दे. एवढं जबाबदारीचं काम माझ्याशिवाय कोण करणार? येते मी, मला इथं बोलायला येईल नाही. लई कामं पडली. कठीण आहे. मुक्ता येणार होती तर ही आली. काय गरज? तर तुम्ही आर्याच्या मनाची चोरी केली हा आरोप तुम्हाला मान्य नाहीये? अजिबात नाही. म्हणजे तुम्ही प्रेमात आहात हे पण तुम्हाला मान्य नाहीये? म्हणजे मी प्रेमात आहे पण आर्याचे नाही. कमाल आहे. प्रेमात पण आहे म्हणता, आर्याच्या नाही म्हणता. मग नक्की कुणाच्या प्रेमात आहात? आणि नाव काय ग तुझं? मुक्ता. जज साहेब, आज आपल्याला हे समजलं पाहिजे की आरोपी सारंग नगरकर नक्की कुणाच्या प्रेमात आहेत. आरोपी सारंग नगरकर, कोर्टाला तुम्ही हे सांगा की तुम्ही नक्की कुणाच्या प्रेमात आहात. आरोपी सारंग नगरकर, आम्हाला हे समजणं ही काळाची गरज आहे. आम्हाला जाणून घ्यायचंय. मला सांगा तुम्ही नक्की कुणाच्या प्रेमात आहात? मुक्ताच्या. हा वाटलंच होतं मला. कधी प्रेमात पडलो माहित नाही पण प्रेम झालंय.